साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। साडेमाडेतीनचा आजचा खेळ रंगणार आहे अलिबाग मधल्या ब्राह्मणआळीतील विजयादुर्गा सोसायटीमध्ये। चला तर पाहूयात इथले लोक आज किती धमाल करतायत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे साडेमाडेतीन। आपल्या या ब्राह्मणआळीबद्दल थोडंसं जाणून घेऊयात योजना पाटील यांच्याकडून। नमस्कार, तुमच्या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा। ॲक्च्युली सोसायटी खूप छोटी आहे बट आम्ही सगळे लोक खूप आनंदाने आणि गुण्यागोविंदाने राहतो। सो तुमच्या सगळ्यांचं इथे आल्याबद्दल धन्यवाद। अच्छा, पण मला सांगा की कुठल्या प्रकारचे उपक्रम तुम्ही इकडे राबवता, कार्यक्रम कुठले कुठले करता? छोटे छोटे पूजागिरी किंवा हळदी कुंकू वगैरे असं। अच्छा, पण मग सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही धमाल करता ना नेहमी? हो, खूप। नक्की? हो। बर, म्हणजे आज सगळी धमाल पाहायला मिळणार? नक्की नक्की। एकदा जोरदार बोला, साडेमाडेतीन। चला तर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता आपल्या पहिल्या राऊंड साठी 3 स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी छोटी मैत्रीण माझ्या बरोबर आहे। नमस्कार मॅडम, तुमचं नाव काय? तन्वी। तन्वी। तन्वी, तू काय करतेस? सेकंडला आहेस? कुठल्या शाळेमध्ये? PNP। बर, मग बीचवर जातेस खेळायला? जातेस। बर, आता जसं बीचवर जातेस ना तसं मी आज तुमच्या इकडे खेळायला आलोय, पण एक माझं काम करायचंय। काय करायचंय तर यातली मला 3 टोकन्स काढून द्यायचे। पटकन काढून दे। डोळे मीट, मिक्स कर। थँक्यू। 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 12। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 21। अभिनंदन। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 1। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळतोय आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या 3 स्पर्धकांना मी आज कोणती वस्तू ठेवणार आहे ते सांगणार आहे, पण त्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? मनीषा चायनाथ। अच्छा, मनीषा ताई, आपण काय करता? नोकरी करते। नोकरी करता कुठे? जिल्हा परिषद मध्ये। जिल्हा परिषद मध्ये? अच्छा, आणि मिस्टर काय करतात? ते कॉन्ट्रॅक्टर आहे। बर, आणि घरी कोण कोण असतं? घरी 2 मुलं आहेत। 2 मुलं? केवढी आहेत ती? शाळेत जातात? 9वीला आहे। अच्छा, आणि एक 4थीला। एक 4थीला। मग या सगळ्यांशी कनेक्शन कसं, तुम्ही संपर्क कसा साधता सगळ्यांशी? फोनवर। फोनवर? मोबाईल आहे त्यांच्याकडे? बर, पण मग समजा एक दिवस तुमच्याकडे मोबाईल नसेलच तर मग काय पंचायत होते? कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही। मग तुम्ही काय चिडता वगैरे? चिडते। चिडते? अरे चिडते म्हणजे काय चिडता ते आता आम्हाला सांगा। नाही काय, फोन झाला नाही तर कॉन्टॅक्ट करायला हवा होता। हा, बर, मग असं कधी घडलंय तुम्ही सारख्या फोन करता म्हणून त्यांनी फोन स्विच ऑफ करून ठेवलाय? नाही, अजून नाही घडलेलं। तेवढी दहशत आहे ना तुमची? हा, म्हणजे घाबरूनच। बर, या राऊंड मध्ये बघूया तुम्ही कशी किंमत सांगताय। त्या किमतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? समिधा सचिन लटके। अच्छा, समिधा ताई, आपण काय करता? LIC एजंट आणि पोस्टाची पण एजन्सीचं काम करते। बर, आणि मिस्टर काय करतात? एका क्रेडिट सोसायटीमध्ये मॅनेजर आहेत। अच्छा, आणि घरी कोण कोण असतं? सासरे हा, आणि आम्ही दोघं नवरा बायको। अच्छा, मग काय माहेर कुठलं तुमचं? खोपोली। खोपोली? बर, आणि मग खोपोली ते अलिबाग कसा काय प्रवास जमला? छान। छान जमला, पण तो कोणी जमवून आणला? असंच ओळखीतून। ओळखीत? म्हणजे तुमची स्वतःची ओळख होती की घरच्यांची ओळख होती? यांच्या मावशीची मुलगी दिलेली आहे खोपोली, त्या समाजातून। अच्छा, त्यामुळे आलात। बरं, मला सांगा की रोजचा कॉन्टॅक्ट तुमचा पण मोबाईलवर असेल ना? हो। हा, आणि हा जर मोबाईल नसेलच तर? PCO। PCO? PCO, आता मोबाईल लागत नसेल तर पर्याय ऑप्शन त्याला PCOच आहे। PCO कसं बोलता? असू द्यात, आता या राऊंड लागला तर फोन, लागला तर बघू, लागला तर फोन, लागत नसेल तर म्हणते। तर का? बर, लागत असेल नसेल यावर आपण नंतर येऊयात। तुर्तास या राऊंड मध्ये तुम्ही कशी किंमत सांगताय ते पाहूयात। त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। योजना मॅडम, तुमचा नंबर आला। हो, आता काय खूप मस्त मस्त वाटतंय एकदम। बर, तुम्ही काय करता?
मी सिप्लामध्ये आहे मार्केटिंग. अच्छा, आणि घरी कोण कोण असतं? माझी मम्मा आणि मी. अच्छा, दोघी जणीच असता. बरं, मग काय कॉलेज फ्रेंड्स वगैरे काय आहेत? असं फिरायला बिरायला जातो बाहेर? कंपनीतच एवढं फिरायला लागतं की पर्सनल फिरायला वेळच नाही मिळत. हा, मग अशा वेळेला आई घरी एकटीच असेल ना? हो. मग काय आईशी काय काय रोज सांगावं लागतं? काय नाही की कशी झाली मीटिंग, काय चाललंय डेली, नथिंग. असं सगळं. हो. बर, मग बघूया तू कशी किंमत सांगतेस या राऊंड मध्ये. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही बरोबर किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर सोपं आहे. ज्यांची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील आपल्या मनीषाताई, त्यानंतर समिताताई आणि सर्वात शेवटी बोली लावतील योजना. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे मोबाईल हँडसेट. कलर स्क्रीन असलेल्या या मोबाईल हँडसेटमध्ये FM रेडिओ आणि वॉटर रेझिस्टंट मार्बल कीपॅड आहे. या मोबाईल हँडसेटची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतायत मनीषाताई. मनीषाताई, हे घ्या 11 अंक. या 11 अंकांपैकी तुम्हाला फक्त 4 अंक वापरायचे आहेत आणि या मोबाईल हँडसेटची किंमत ठरवायची. तुमच्याकडे 0 ते 9 असे 10 अंक आहेत. शिवाय मी 9 हा एक एक्स्ट्रा अंक दिलेला आहे. तुम्ही 9चा वापर 6 म्हणून सुद्धा करू शकता किंवा 6चा वापर 9 म्हणून सुद्धा करू शकता. काय किंमत आहे? 6,970. 6,970. किंमत जास्त वाटते? बरोबर वाटते. बरोबर वाटते. बरं, मी पाठीमागे विचारतो काय अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं? 6,500. इकडे 3,650. 5,500. बर, काय अंदाज आहे तुमचा मनीषाताई? नाही सांगू. बरोबर आहे किंमत. लिहून टाकायची नक्की. 6,970 1, 6,970 2, 6,970 3. समिताताई, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 11 अंक. यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे आहेत. पण किंमत ठरवण्यापूर्वी हा मोबाईल हँडसेट नीट पाहून घ्या. काय किंमत आहे? 3,999. 3,999. किंमत बरोबर वाटते? बरोबर. बरोबर नक्की. किंमत बदलायची तुम्हाला? अजिबात नाही. लिहून टाकायची मग? लिहून टाकायची. 3,999 1, 3,999 2, 3,999 3. योजना, आता तू किंमत ठरव. हे 11 अंक आहेत. यातले फक्त 4 अंक वापरायचे. काय किंमत आहे? 1,246. 1,246. काय मराठी आणि इंग्लिश आहे पाहिलं? असू देत. म्हणजे 1,246. काय एवढी कमी किंमत का लावली? यांनी तर सगळ्यांनी जास्त लावले. मला वाटतंय. तुला वाटतं? बर, पाठीमागच्यांना काय वाटतंय? बरोबर आहे. तुला काय वाटतंय? मला पण बरोबर वाटते म्हणून लावली. किंमत बदलायची आहे? नाही. बघ, एकच संधी मिळणार आहे. नाही. नाही, हीच किंमत ठेवायची. लिहून टाकायची मग. येस. 1,246 1, 1,246 2, 1,246 3. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या मोबाईल हँडसेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा मनीषाताई यांनी सांगितलेली किंमत आहे 6,970 रुपये. त्यानंतर समिताताईंनी सांगितलेली किंमत आहे 3,999 रुपये. आणि सर्वात शेवटी योजनाने सांगितलेली किंमत आहे 1,246 रुपये. पाहूयात या मोबाईल हँडसेटची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1,999 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितलेली आहे योजना हिने, त्यामुळे ती ठरली आहे विजेती. अभिनंदन. अभिनंदन. हा मोबाईल हँडसेट मिळतोय योजनाला. अभिनंदन मॅडम. थँक्यू. आता पहिल्यांदा फोन कुणाला करणार? मम्माला. आईलाच. बर, बघूयात आता जॅकपॉट राऊंड मध्ये तू कशी खेळतेस. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद. आता आपण याच्यानंतर वळतोय सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक इथं आलेले आहेत त्यांना एक प्रश्न विचारणार आहे
आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर देईल त्याला मी देणार आहे आकर्षक भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे की असा कोणता बहादर आहे ज्याला कान आहेत पण ऐकू येत नाही. याच्यावर तुम्ही विचार करत राहा.